नमस्कार. दिनांक 24/6/2026 रोजी शिरपूर शेतकरी सहकारी कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या सभेचे मेन उद्दिष्ट असं होते की काही ठराविक जे विषय होते ते मंजूर करून घेऊन दिल्ली येथे संचालकांकडे यांचे पाठवावे, जेणेकरून इतर कोणत्या कायदेशीर गोष्टींचा अडथळा निर्माण होणार नाही. सभा चालू असताना मुळात 2-3 लोकांनी असं ऑब्जेक्शन घेतलं की सभेचे जे अध्यक्ष आहेत यांची निवड व्हायला पाहिजे. पण कायद्यानुसार सभेचे अध्यक्ष जे असतात आणि कारखान्याचे विद्यमान जे चेअरमन जे आहेत यांचा कार्यकाळ संपेपर्यंत विशेष साधारण सभेचे अध्यक्ष विद्यमान चेअरमन हाच असतो, असा एक कायदा आहे. हे त्यांनी लक्षात नाही घेतले. कारखान्याची परिस्थिती व कारखान्याचे महत्त्वाचे विषय मंजूर करून केंद्रीय निबंधक यांना सादर करणे हे गरजेचे असते. म्हणून ही विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली होती. सदर विषय मंजूर करण्यासाठी माननीय हल्ली जे कार्यकारी संचालक आहेत त्यांनी विषय पत्रिकेवरील ठरावाचे वाचन करायला सुरुवात केली. परंतु काही ठराविक लोकांकडून त्यावेळेस जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न होता आणि त्यावेळेस माननीय आमदार भाईसाहेब अमरीभाई पटेल त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते की अगोदर विषय पत्रिकेवरचे विषय जे आहेत हे अगोदर ते मंजूर करून घ्या आणि तदनंतर तुम्हाला ज्या काही शंका, तुमचे काही जे प्रश्न तुमच्या मनात असतील ते तुम्ही विचारा. तुमच्या प्रत्येक शंकेचे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास आमचं संचालक मंडळ आणि मी तयार आहे, असे भाईसाहेब वारंवार सांगण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु तेव्हा सुद्धा काही मंडळी ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ज्यावेळेस भाई त्यांना सांगत होते की ऐका, पहिले हे विषय पत्रिकेचे विषय मंजूर करून घेणं गरजेचं आहे, पण तेव्हा पण अडथळा करण्यात आला. म्हणून त्यावेळेस भाईसाहेबांना थोडा संताप आला. ही खरी हकीकत. म्हणून खरी परिस्थिती अशी आहे, विषय पत्रिकेचे वाचन संपल्यानंतर भाईसाहेब कारखान्याच्या पुढील वाटचाल काय आहे, कारखान्या संदर्भात चालू करण्याच्या पुढे त्यांच्या आयडिया काय आहेत, हे काही मुद्दे मांडणार होते. म्हणून मी या संदर्भात खरी वस्तुस्थिती काय आहे ती मला मांडावीशी वाटली, म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. सन 2016 मध्ये विद्यमान संचालक मंडळाचे कार्य जे आहे ते निवडून आले. त्यावेळी हे कारखाना 2016 मध्ये निवडून आले त्यावेळेस कारखाना हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ताब्यात होता. त्यावेळेस विद्यमान संचालक मंडळ आणि भाईसाहेबांनी यांनी न्यायालयात जाऊन न्यायालयीन लढा लिहून 2019 मध्ये हा कारखाना ताब्यात घेतला. कारखाना ताब्यात जेव्हा घेतला तेव्हा आर्थिक परिस्थिती सुद्धा एवढी म्हणजे आर्थिक परिस्थिती नव्हतीच. आणि ताब्यात घेताना सुद्धा पुन्हा प्रॉव्हिडंट फंडची रक्कम ही 32 कोटीपर्यंत होती. रकमेसाठी व सुविधेसाठी प्रॉव्हिडंट फंड कंपनी ही कारखाना ताब्यात घेणार होती. परंतु त्यावेळेस भाईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान संचालकांनी दिल्ली ट्रिब्युनल यांच्याकडून सदर जप्तीची स्थगिती मिळवली. ही एक जमीची बाजू. अशा परिस्थितीमध्ये कारखान्याकडे कोणत्याही प्रकारचा आर्थिक फंड नव्हता. विविध न्यायालयीन केसेस त्यावेळेस चालू होत्या. पीएफची केस, जिल्हा बँकेची केस, बँक ऑफ बडोदाची केसेस, या सर्व गोष्टींना पैसा लागतोच. आणि पुन्हा कारखाने बंद असल्यामुळे कारखान्याची मालमत्ता सुरक्षित राहावी, त्या ठिकाणी कोणी चोरी करू नये, त्या ठिकाणी काही वस्तू काही गहाळ होऊ नये म्हणून स्पेशल सुरक्षा गार्डची त्या ठिकाणी नेमणूक केली होती. आणि याचा खर्च सुद्धा त्यावेळेस म्हणजे न्यायालयाचा खर्च, इतर कोर्ट केसेस आणि
या जो सिक्युरिटी फोर्स संरक्षणाची सिक्युरिटी फोर्स जी लावली होती तिचा संपूर्ण खर्च माननीय भाईसाहेब यांनी त्यावेळेस केला होता आणि आजपर्यंत करत आहेत. कारखान्यावर 218 कोटीचा प्रचंड कर्जाचा डोंगर होता. कारखाना चालू करायचा होता कारण भाईसाहेबांनी त्यावेळी शब्द दिला होता की कारखाना सुरू करू, पण 218 कोटीचा कर्जा डोंगर असताना आपल्याला कारखान्यासाठी कोणतीही वित्तीय संस्था आर्थिक पुरवठा करण्यास तयार नव्हती आणि त्या वित्तीय संस्थाकडे विद्यमान संचालक मंडळाने आणि भाईसाहेबांनी वेळोवेळी आटोकाट प्रयत्न केले, परंतु आर्थिक संस्थेने मदत करायला नकार दिला. मग अशा परिस्थितीत तालुक्याच्या जनतेला काही विषयात लोकांना घेतलं की आता काय करावं, पैसा आता उभा राहावं लागेल आपल्याला कारखाना चालू करण्यासाठी. मग त्या सर्वांनी ठरले की भाईसाहेब भाड्या तत्वावर द्यायला काही हरकत नाही, म्हणून विशेष सभा घेऊन कारखाना भाड्या तत्वावर द्यावा असे सर्वानुमते तालुक्याच्या जनतेचा जो असा प्रश्न सर्वानुमते कोणीही त्यावेळेस ते सर्वसाधारण सभेमध्ये विरोध न करता तो ठराव पास केला की कारखाना भाड्या तत्वावर द्यावा असं म्हणून. आणि त्यानुसार ही टेंडर काढून पारदर्शकपणे प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर करार करताना विविध तांत्रिक व कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे हा कारखाना करार करण्यात थोडा विलंब झाला. ही महत्वाची गोष्ट. या सर्व करत असताना धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 134 कोटीचे कर्ज होते. मग त्यासाठी नाबार्ड आणि आरबीआय यांच्याकडे भाईसाहेबांनी पाठपुरावा केल्यामुळे जिल्हा बँकेचे 134 कोटीचे कर्ज हे 32 कोटीवर आणले. व्याजाचा दर होता 17%, तो 6%वर आणला आणि यामुळे कर्ज माफ झाल्यामुळे कारखान्याचा 100 कोटीचा फायदा झाला. ही जमीची बाजू. आजही सुद्धा आजच्या कंडिशनला विविध संस्थांचे बँक ऑफ बडोदा वगैरे वगैरे, तर पुन्हा शासकीय व्यापारी देणे, त्याच्या सेल टॅक्स आला, सर्व काही आलं, 218 कोटीपर्यंतचे कर्ज आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी न्यायालयीन प्रक्रियेबाबत तडजोड करायचे प्रयत्न चालू आहेत. याच्यामध्ये काही कमी होईल का असं म्हणून. आणि पुन्हा अजून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी आहे, गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारच्या ही नोटीस आहे ना, ही नोटीस आहे ना, केंद्र सरकारच्या एसडीएफ मार्फत 25 कोटीच्या कराच्या वसुलीसाठी कारखाना स्थळावर नोटीस लावण्यात आलेली. म्हणजे हा सुद्धा फार आता मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु अशाही बिकट परिस्थितीत माननीय अमरीकभाई पटेल यांनी शेतकरी व ऊस उत्पादकांना शब्द दिलेला आहे की कारखाना 100% चालू होणार म्हणजे होणार. आणि तालुक्यातील जनतेला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खात्री आहे, विश्वास आहे की भाईसाहेब हा कारखाना सुरू करतीलच आणि भाईसाहेबांनी आजपर्यंत जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी खरा करून दाखवलेला आहे. परंतु या सर्व घडामोडींचा विचार करता या गोष्टीचे दुःख होते. महत्वाच्या विषयावर मीटिंग मध्ये कारखाना कसा सुरू होईल याची चर्चा करणे भाग होते. चर्चा संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास भाईसाहेब व संचालक मंडळ तयार होते. परंतु त्यावेळी काही ठराविक लोकांची ऐकून घेण्याची मनस्थिती नव्हती. वास्तविक कारखाना जर सुरू करण्याची त्यांची मला इच्छा राहिली असती तर विषय पत्रिकेवर संपूर्ण विषय हे अगोदर मंजूर करून घ्यायला पाहिजे होते आणि तदनंतर त्यांच्या मनात काही शंका होत्या, काही प्रश्न होते, ते त्यांनी उपस्थित केले असते आणि मान्य भाईसाहेब हेच त्यांच्या प्रश्नांना त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करीत होते. पण तो ठराविक 2-3 जण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
आणि या उपर सुद्धा यांना जर समजा कारखान्याचं इलेक्शन लावा हे ते म्हणणं होतं, यांनी याचिका दाखल केली होती. सेंट्रल रजिस्ट्रारकडे यांची ही सुनावणी झाली. दोघं पार्ट्यांना बोलवलं, संचालक मंडळालाही बोलवलं आणि याचिका करतानाही बोलवलं. तर त्यावेळेस हे गैरवर राहिले. परंतु सेंट्रल रजिस्ट्रारच्या विरोधात हायकोर्टात जेव्हा याचिका दाखल केली, पण जेव्हा ते कारखान्याचे पत्र दिलं होतं की आमची मुदत संपलेली आहे, निवडणूक लावून घ्या, त्या पत्राआधारे हायकोर्टाने निर्णय दिला सेंट्रल रजिस्ट्रारला की निवडणूक प्रक्रिया राबविण्यात यावी असून. वास्तविक मागील 5 वर्षांमध्ये अमरीशभाई पटेल व विद्यमान संचालक मंडळ यांनी कारखाना सुरू करण्यासाठी जे अथक प्रयत्न केले त्याबद्दलचा अभिनंदनचा ठराव मांडणे हे गरजेचे होते. ते ठराव मांडला असता तर योग्य झाला असतं. परंतु निवडणूक कशी लागेल व विरोध कसा करता येईल याची चिंता काही लोकांना आहे. पण विद्यमान संचालक आणि अमरीशभाई यांनी त्याची सभेच्या दिवशी पण सांगितलं की सेंट्रल रजिस्ट्रारच्या आदेशानुसार आम्ही निवडणूक लावण्यास कधीही तयार आहोत, आम्ही लढण्यास पण तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली. माझा मुद्दा असा म्हटलेला असा आहे, हे सगळं चालू असताना भाई साहेबांनी जे लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते त्यांना जवळ बोलून घेतलं की तुमच्या मनात शंका काय आहेत. मग त्यांनी असं सांगितलं की बा तुम्हाला अधिकार आहेत का सभा चालवण्याचे, कार्य करण्याचे. तर भाई साहेबांनी त्यांना कायदेशीर मुद्दा त्यांना समजून सांगितला की जोपर्यंत नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येत नाही तोपर्यंत विद्यमान संचालक मंडळाला कारभार बघण्याचे अधिकार आहेत. हे त्यांना समजून त्यांचा शंका ते निरसन केलं. त्यावर त्यांनी काही उत्तर दिलंच नाही. आणि हे सर्व मुद्दे झाल्यानंतर काही माध्यमांसमोर एक क्लिप दाखवण्यात येत आहे की बाई संतापात शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतायत. वास्तविक तसे नसताना भाई साहेबांनी माईक हातामध्ये घेऊन विषय पत्रिकेचे काही मंजुरीचे विषय जे होते आणि काय करण्याचे जे काही योजना होत्या त्या त्यांनी पूर्ण वाचून दाखवल्या की पॉवर आहेत की नाही आहेत, किती कर्ज आहे ते किती माफ केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची बाईंनी त्यावेळेस त्यांना वाचन पण करून दाखवलं. ही क्लिप दाखवली गेली नाही, फक्त ती काय 3 ते 4 सेकंडची फक्त क्लिप दाखवलेली आहे की बाईसाहेब शेतकऱ्याला संताप करतायत. पण हे संपूर्ण चुकीचं आहे. म्हणून मला एक सांगावंसं वाटतं, कारखाना हा चालू होईलच, जनतेची ही इच्छा आहे आणि तालुक्यातील प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सभासदांची इच्छा आहे की कारखाना सुरू व्हायलाच पाहिजे आणि कारखाना हा बाईसाहेबच सुरू करू शकतील हा प्रचंड आत्मविश्वास जनतेमध्ये बी आणि आमच्यामध्ये पण आहे. म्हणून विद्यमान संचालक मंडळाची आणि भाईसाहेबांची भूमिका मांडण्यासंदर्भात मी कारखान्याचा एक हितचिंतक, शुभचिंतक, ऊस उत्पादक, कारखान्यात सभासद माझी मी भूमिका मांडलेली आहे. माझं एक शेवटचं सांगतो त्यावर लोकांनी विश्वास ठेवावा आणि त्याच्यावर विचार करावा गण, असं माझं म्हणणं आहे. अफवांपेक्षा सत्यावर, आरोपांपेक्षा पुराव्यावर आणि संघर्षापेक्षा सहकार्यावर विश्वास ठेवा आणि कारखाना सुरू संदर्भात सहकार्य ठेवा, अशी मी माझी भूमिका मांडत आहे.